झी 24 तास एक पाऊल पुढे। सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी मुंबईतील अनेक पब, बार आणि पार्ट्यांवर कारवाई केली आहे। त्यांच्या या कारवाईमुळे मुंबईतील पब आणि बार मालकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। तसंच रात्रभर पब आणि डिस्कोथेकमध्ये रमणाऱ्या धनदांडग्यांनी ढोबळेंचा पुरता धसका घेतलाय। गुंडांची यथेच्छ धुलाई करणारा सिंघम तुम्ही रुपेरी पडद्यावर बघितला असेल, पण वास्तवातही असाच एक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे। जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम। डान्स बार, हुक्का पार्लर, नाईट क्लब, पब, कुठलाही छापा मारायला तो अधिकारी मागे पुढे पाहत नाही। खबर मिळताच तो आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन धडक कारवाई करतो। त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला असून त्याचं नाव आहे वसंत ढोबळे। मुंबई पोलीस दलात ढोबळे हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। गेल्या काही दिवसात त्याने डान्स बार पासून ते पब आणि श्रीमंतांच्या आलिशान पार्ट्यांवरही छापा कारवाई केली आहे। त्यामुळे चोरी छुपे डान्स बार चालवणाऱ्यांचं धाबं दणाणलं असून ढोबळेंचं नाव ऐकताच पब आणि डिस्कोथेकमध्ये मदिरेच्या कैफात मस्ती करणाऱ्या धनदांडग्यांची झिंग क्षणात उतरल्याशिवाय राहत नाही। एसीपी ढोबळेंच्या धडाकेबाज कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। ढोबळेंची कारवाई करण्याची खास पद्धत आहे। पोलीस कारवाईसाठी काठीचा वापर करतात, पण एसीपी ढोबळे कारवाईसाठी हॉकी स्टिकचा वापर करतात। एखाद्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर ते तिथं असलेल्या सर्वांना थेट पोलीस स्टेशन दाखवतात। कुणाचाही निरोप आला तरी ते मागे हटत नाही आणि त्यांची कारवाई देखील थांबत नाही। डान्स बार, हुक्का पार्लर आणि पब वाल्यांनी जसा ढोबळेंचा धसका घेतलाय, तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही धास्ती घेतली आहे। मात्र अशा कार्यपद्धतीमुळेच ते अनेक वेळा वादात सापडले आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।